पेट्रोल 15 रुपये लिटर होणार. सध्या नितीन गडकरी इथेनॉलच्या मुद्द्यावरच नाही तर दोन मोठ्या आरोपांवर ट्रोल होत आहेत. पहिला आरोप म्हणजे गडकरींच्या मुलांची इथेनॉल कंपनी आहे म्हणून त्यांनी ही पॉलिसी आणली. नितीन गडकरींचे दोन पुत्र, एक निखिल गडकरी, दुसरा सारंग गडकरी, यांचं नाव इथेनॉल, साखर उद्योग आणि ॲग्रो इंडस्ट्रीशी जोडलेलं आहे. हे लपवलेलं नाही, हे पब्लिक रेकॉर्ड आहे. पण खरी गोष्ट इथे आहे. इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसी 2003 पासून भारतात आहे, जेव्हा नितीन गडकरी मंत्रीच नव्हते. गडकरींनी काय केलं? धोरण तयार केलं नाही, धोरण कार्यान्वित केलं. त्याला वेग दिला, डेडलाईन्स दिल्या. आज भारतात 400 पेक्षा जास्त इथेनॉल उत्पादक कंपन्या आहेत. तर हा निर्णय फक्त एका कुटुंबासाठी असता तर शेकडो कंपन्यांना परवानगी का? शेतकऱ्यांना डायरेक्ट पेमेंट का? ऑटोमोबाईल्स कंपन्या E20 इंजिन्स का तयार करत आहेत? आणि महत्वाचं म्हणजे नितीन गडकरींनी स्वतःच संसदेत स्पष्ट केलं आहे की त्यांच्या कुटुंबियांचा पॉलिसी डिसिजन मध्ये कोणताही रोल नाही. आता दुसरा मुद्दा म्हणजे पेट्रोल 15 रुपये लिटर होईल या वक्तव्यावर झालेलं ट्रोलिंग. इथे लोकांनी फक्त एक ओळ ऐकली, पूर्ण संदर्भ नाही. गडकरी म्हणाले होते, जर भारत इथेनॉल, ग्रीन फ्युअल आणि लोकल एनर्जीवर गेला तर फ्युचरमध्ये पेट्रोलची किंमत खूप कमी होऊ शकते. तो आजचा रेट नव्हता, तो भविष्यातला टार्गेट आणि विजन होता. जसं कधी मोबाईल कॉल 16 रुपये मिनिट होता, आज जवळजवळ फ्री आहे. टेक्नॉलॉजी बदलली, पर्याय वाढले, किमती कोसळल्या. गडकरींचं विधान वचन नव्हतं, तो दिशा दाखवणारा इशारा होता. दूरदृष्टी असणारे माणसं आज ट्रोल होतात आणि उद्या अभ्यासाचा विषय बनतात. तर तुम्हाला अपूर्ण क्लिप्सपेक्षा पूर्ण सत्य महत्वाचं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर.